राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अखेर आपलं अन्नत्याग आंदोलन स्थगित केलं आहे। त्यांच्या पंढरपूर येथील आंदोलनस्थळी रात्री 10:15 वाजेच्या सुमारास मंत्री गिरीश महाजन दाखल झाले होते। गिरीश महाजन यांची संकटमोचक नेते अशी ख्याती आहे, त्यामुळे रोहित पवार यांचं अन्नत्याग आंदोलन थांबवण्यात त्यांना यश येतं का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं होतं। त्यात त्यांना यश आलं आहे। रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा काल 3रा दिवस होता, मात्र मंत्री गिरीश महाजन यांच्याशी चर्चा केल्यानंतर हे उपोषण स्थगित करण्यात आलंय। नेमकं चर्चेत काय घडलं, कोणती आश्वासने देण्यात आली, पाहूयात याबद्दलची सविस्तर माहिती। नमस्कार, मी जान्हवी आणि आपण पाहत आहात टाइम महाराष्ट्र। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अखेर अन्नत्याग आंदोलन स्थगित केलं आहे। सरसकट शेतकरी कर्जमाफीसाठी त्यांनी पंढरपुरात आंदोलन सुरू केलं होतं। काल त्यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा 3रा दिवस होता। यावेळी उपोषणस्थळी रोहित पवारांचं संपूर्ण कुटुंब देखील उपस्थित होतं आणि मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी या उपोषणाला पाठिंबा दिला होता। परंतु भाजपचे संकटमोचक मंत्री गिरीश महाजन यांनी रोहित पवार यांची भेट घेतल्यानंतर रोहित पवारांनी हे आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला। या भेटी दरम्यान रविवारी रात्री 10:30 वाजेपासून 11:15 वाजेपर्यंत मंत्री गिरीश महाजन आणि आमदार रोहित पवारांची चर्चा झाली। त्यानंतर गिरीश महाजन यांची फोनवरून देवेंद्र फडणवीसांशी चर्चा पार पडली। मुख्यमंत्र्यांनी रोहित पवार यांच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला। यावेळी गिरीश महाजन यांनी एक महत्त्वाची माहिती दिली। आगामी पावसाळी अधिवेशन हे 22 जून पासून सुरू होणार आहे। त्याआधी रोहित पवार आणि शेतकरी नेत्यांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक पार पडेल। यावेळी योग्य निर्णय घेतला जाईल असं आश्वासन मंत्री गिरीश महाजन यांनी दिलंय। त्यानुसार आता आमदार रोहित पवार 22 जून पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहेत। मुख्यमंत्र्यांसोबत चर्चेला जाण्याच्या प्रस्तावावर आमदार रोहित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनीही मान्यता दिली आहे। यावर आमदार रोहित पवार म्हणालेत की 22 तारखेला अधिवेशन असून त्याआधी सरकार मीटिंग घेणार आहे। 30 जून पासून कर्जमाफी लागू होणार आहे। जे बदल आहे ते 30 जून आधी होणार आहेत। सरकारने आमच्या मागण्या मान्य कराव्यात, याकरिता शेतकरी संघटनेचे नेते, इथे आलेले सर्वपक्षीय लोकांना घेऊन आम्ही बैठकीला जाऊ। अधिवेशनापूर्वी बैठक घेऊन आणि यावर चर्चा करून निर्णय करू। तसेच चर्चा करून तोडगा निघाला नाही तर 4 जुलैला मराठवाड्यात आंदोलन करू असा इशाराही आमदार रोहित पवारांनी दिलाय। दरम्यान रोहित पवार यांनी 22 तारखेच्या आधी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेण्याच्या अटीवर उपोषण मागे घेतलं। यानंतर संत नामदेव पायरी येथून आमदार रोहित पवारांनी आंदोलनाची सुरुवात केली होती। त्यामुळे संत नामदेव पायरीचे दर्शन घेऊन विठ्ठलाच्या प्रसादाचा पेढा आणि सरबत घेऊन त्यांनी अन्नत्याग आंदोलन सोडलं आहे। मंत्री गिरीश महाजन यांनी देखील ट्विट करत माहिती दिली आहे की शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी पंढरपूर येथे सुरू केलेल्या आंदोलनस्थळी भेट देऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली। शेतकऱ्यांच्या हितासाठी महायुती सरकार प्रामाणिकपणे प्रयत्नशील असून शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकारची भूमिका नेहमीच सकारात्मक राहिलेली आहे। ही बाब त्यांच्यासमोर मांडत आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली। या विनंतीला मान देत आमदार रोहित पवार यांनी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे। शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक असून त्यांच्या न्याय्य मागण्यांवर योग्य तो मार्ग काढण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे असं मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलंय। आता या सगळ्या चर्चेनंतर 22 जून पूर्वी होणाऱ्या बैठकीकडे आता राज्यातील शेतकरी आणि विविध शेतकरी संघटनांचं लक्ष लागून राहिलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या बैठकीनंतर कोणता मार्ग निघतो आणि कोणता निर्णय घेतला जातो याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। तर तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं? तुमचं मत आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।